सिडकोचे अध्यक्ष म्हणून संजय शिरसाट हे या ठिकाणी आलेले आहेत आणि पदभार स्वीकारताच तातडीची या ठिकाणी बोर्ड मीटिंग सुद्धा घेतलेली आहे. आपल्याबरोबर संजय शिरसाट सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल? पदभार स्वीकार आणि लगेच बोर्ड मीटिंग पण तुम्ही घेतली. बोर्ड मीटिंग ही ठरली होती, परंतु ती मुंबईमध्ये न घेता मी या हेडक्वार्टरला घेतली. मला लोकांचे प्रश्न सुद्धा जाणून घ्यायचे होते आणि बोर्ड मीटिंग मध्ये कोणते विषय आलेत त्यावर इथं डिटेल सुद्धा चर्चा करायची होती. मी जे पाहिलं बोर्ड मीटिंग मध्ये जे काही विषय होते, मी जे काही महत्वाचे 1-2 विषय होते त्याला मुद्दामून ब्रेक देऊन पुढच्या मीटिंग मध्ये घेण्याचा निर्देश दिलेले आहेत. ते यासाठी की आपण लोकांसमोर जाताना एक क्लिअरिटी असली पाहिजे. सिडको काय करतंय हे पहिलं लोकांना कळू द्या, लोकांना अप्रिशिएट करू द्या, लोकांना त्याच्यावर कॉमेंट्स करू द्या, लोकांना त्याच्यावर टीका करायची असेल तर टीका करू द्या, नंतर तो विषय मान्यतेला आणा. नसता आपण काहीतरी एखादा विषय घेतोय लोकांनी अंधेरे में कुछ तो हुआ असा त्यांची भावना नको. ह्या हिशोबाने आम्ही 1-2 विषय पुढच्या मीटिंग मध्ये घ्यायचे ठरवलेत. काही जी हाऊसिंग स्कीम आहे तळोजा इकडे या भागामध्ये जे काही हाऊसिंग स्कीम काढतोय जवळपास 47,000 घरांची, तर त्यातल्या 25,000 घरांचं भरण्याचं, त्यांना फॉर्म भरायचं वगैरे जे आहेत ते 2 ऑक्टोबरच्या आसपास आम्ही त्याच्या अनाउन्समेंट करणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला परवडेल आणि चांगले असे घरं कमी किमतीत कशी देता येईल याचा सगळे सखोल चर्चाही झाली आणि त्याच्यावर फायनलच झाल्यासारखं तो एक विषय आम्ही मार्गी लावलेला आहे. दसऱ्याच्या निमित्तानं लोकांना एक सुवर्ण संधी आहे. निश्चित सुवर्ण संधी आहे. आणि तुम्ही पाहाल या टायमाची स्कीम करताना आम्ही लोकांना चॉईस दिलेली आहे. ड्रॉ सिस्टीम असते पहिले आपले, ड्रॉ सिस्टीम पेक्षा लोकांनी चॉईस करायची, लोकांना कोणतं घर पाहिजे त्यांना आम्ही चॉईस देतोय आता. म्हणून काहीतरी लकी ड्रॉ मध्ये आता कोणतं घर लागतं बाबा मला माहित नाही असं न करता तुम्ही सांगा, तुम्हाला चॉईस दिल्या 3 चॉईस दिलेल्या आहेत, त्या 3 चॉईस मध्ये तुमच्या चॉईसच्या नुसार तुम्हाला घर देण्याचा आमचा प्रयत्न राहील. असे कुठले विषय की जे तुम्ही सांगितले की समजून घेऊन पुढच्या मीटिंग मध्ये घेता येते? नाही, आम्ही एक मेगा सिटी टाईप एक प्रोजेक्ट आता इथं करतोय. जवळपास 70 एकरची लँड ही डेव्हलप करायचा एक प्लॅन वेगळा तयार केलेला आहे आणि ती लँड डेव्हलप करताना एक वेगळं कन्सेप्ट आम्ही घेतोय. जे फ्युचरमध्ये जे फॉरेन कन्सेप्ट असतात त्या पद्धतीने ते लँड डेव्हलप आम्ही ती लँड दुसऱ्याला देऊन त्याच्याकडून डेव्हलप करून घेतोय, त्याच्याकडून प्रीमियम घेतोय, त्याच्यावर लँड कॉस्ट घेतोय. परंतु काही लोकांना असं वाटायला लागलं होतं की ही लँड आम्ही कुणाला तरी बिल्डरच्या घशात घालतोय, 13,000 कोटीचा कोणी आरोप लावला, कोणी असा कशाचा लावला, हे असं नको व्हायला. मग तुमचं काय आहे? मी त्यांना सांगितलं की आम्हाला त्याचा एक वॉक थ्रू ज्याला म्हणतो आपण किंवा त्याचा एक डेमो काय नेमकं करणार आहोत आणि कशा पद्धतीने करणार आहोत याचं डिटेल असलं पाहिजे. जर करायचंच तर मग त्याचं डिटेल्स द्या आणि ते लोकांसमोर आपण प्रेझेंट करायला पाहिजे. सर, याच मुद्द्यावरून आहे ते बीजेपीचे आमदार जे नवी मुंबईतले पण त्यांनी विरोध केला होता सरकारला की हे करू नका म्हणून, ऐरोलीतली ती लँड आहे, तर त्या संदर्भात काय नियमावली चेंज केली जाते असं बोललं जातंय? नियमावली चेंज करायचा प्रश्न येत नाही, नियमावली कुठे चेंज करणार नाही. परंतु एवढी मोठी लँड जर चांगले एक मेगा सिटी ज्याला करायचं असेल आणि जर त्याच्यात सिडकोचा फायदा होऊन ते होत असेल चांगल्या पद्धतीने तर ते करायला हरकत नाही. परंतु ते लोकांच्या समोर पहिले गेलं पाहिजे. लोकांनी त्यांना म्हटलं येस काहीतरी नवीन आमच्याकडे घडतंय. सिडकोची थिंकिंग जी आहे फक्त घर बनवणे, घर विकणे, घर बनवणे, घर विकणे नाही, ते एक वेगळी सिटी तयार करायची सुद्धा कन्सेप्ट आहे, हे आम्हाला लोकांना दाखवायचंय. परंतु ते तेव्हाच जेव्हा आम्ही त्याला कन्फर्म होऊ की नाही हे केलं पाहिजे का नाही, म्हणून आजचा विषय तो पुढे ढकललेला आहे. सर, सिटीची एवढी सिडकोची एवढी कॅपॅसिटी असताना आपण प्रायव्हेट खासगी बिल्डरना काय देतो? नाही, आपण आपलं ते लीज आहे, आपल्याला काय त्यांची मालकी होत नाहीये. परंतु तरीही मी वारंवार सांगतो की जोपर्यंत आम्ही कन्फर्म होणार नाही तोपर्यंत ती लँड आम्ही देणार नाही. आम्ही जनतेचं सुद्धा ओपिनियन त्यात घेणार. काय बाबा हे खरं का खोटं, केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, हे चांगल्या एक्सपर्टचे इथलच्या लोकांचे जे काही मान्यवर असतील त्यांचं मी मत जरूर घेणार आहे आणि नंतरच त्याच्यावर निर्णय घेणार, नाही तर निर्णय घेणार नाही. आपण हरकती सूचना घेणार लोकांच्या? हरकती सूचना नाही, सजेशन्स. हरकती सूचना ह्या वेगळ्या माध्यमात असतात, परंतु सजेशन घेतले पाहिजे. इथलचे जे काही प्रतिष्ठित आहेत, चांगले लोक आहेत, ज्यांना याच्याबद्दलचं नॉलेज आहे,
त्यांच्याकडून त्या सूचना आपण घेतल्या पाहिजे. हे केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, केलं पाहिजे तर कसं केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे तर का नाही केलं पाहिजे, हे सगळं केल्याशिवाय कोणतेही लँड सिडको इतरांना देणार नाही. सर दुसरं असं की तुम्ही या सिडकोमध्ये आला होतात काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी आणि तुमचा अपमान झाला होता. आज त्या सिडकोचे तुम्ही अध्यक्ष म्हणून इथे आलेले आहात. नाही नाही, काही काही लोकांना कसं आहे माहितीये का, या सिडकोमध्ये अध्यक्ष नसल्यामुळं काही लोक मालक होण्याचा प्रयत्न करत होते. मग काही एक जण तर असा बोलला की असे आमदार तर येत असतात, आमदार बदलते रहते, हम तो वही आहे. आणि ते मनाला खटकलं, याला आमदारकीची ताकद आणखी माहित नाही. 6 महिन्यापूर्वीच आहे. म्हणून मी जेव्हाही मंडळ वगैरे झाले तर मला ठीक आहे, आपण सिडकोला जाऊया आणि आमदार काय करू शकतो ना हे त्यांना दाखवून देऊ. थोडं मनाला लागतं रे, लोकप्रतिनिधी येतो तर त्या लोकांची कामं घेऊन येतो. आम्ही लायझनिंग करायला येत नाही, तर आम्हाला दलाली नाही पाहिजे, आम्हाला काम लोकांची करायची. आणि मग त्या भावनेतून मी या ठिकाणी आलेलो. आज तुम्ही पाहिलं सिडकोच्या प्रिमायसेस मध्ये येताना लोकांनी जल्लोषात स्वागत केलं. अपेक्षा त्यांच्या आहेत आणि त्याला आपल्याला खरं उतरायचंय. हा बिझनेस नाहीये, ही सेवा आहे. सिडको काही बिझनेस करत नाही. नो लॉस नो प्रॉफिट, यस ओके. आम्ही आजही घराची किमती जी काढतोय घर विक्रीला, आम्ही रेडी रेकनरपेक्षा कमी कसं जाता येईल ते पाहतोय, इतरांपेक्षा कमी कसं देता येईल. आज घराची किमती काढल्या त्यात आम्ही 10% कमी करायचा प्रयत्न केला, त्याला मंजुरी दिली आम्ही. सर दुसरं की तुम्ही सेवा हा विषय काढला की आजपर्यंत सिडकोचे अध्यक्ष ठाणे रायगड जिल्ह्यातले राहिलेले, कारण इथले प्रकल्पक असताना न्याय देण्यासाठी शक्यतो इथला जिल्हाध्यक्ष दिला जात होता, सिडको अध्यक्ष दिला जात होता. तुम्ही थेट मराठवाड्यातल्या आता सिडकोचा अध्यक्ष झालात, काय म्हणून म्हणजे थोडीशी नाराज आहे याबद्दल थोडी प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांमध्ये? प्रकल्पग्रस्ताच्या नेत्यामध्ये नाराजी असं काही कारण नाही. आपले समस्या बाहेरचा जर तुम्ही आम्हाला समजत असाल, म्हणजे सिडको हे काही नवी मुंबई पुरतं मर्यादित नाही, महाराष्ट्रातलं आहे. आणि काही लोकांना असं वाटत असेल की आम्ही काही करू शकत नाही. हेच तर शिंदे साहेबांचं खासियत आहे. शिंदे साहेब कोणतं माणसं निवडतात आणि त्याला योग्य ठिकाणी बसवतात आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायची ताकद ठेवतात. म्हणून त्यांचा हा वॉच आमच्यावर असतो. तुम्ही हे समजू नका मुंबईचा दिला पाहिजे किंवा इकडचा दिला पाहिजे अध्यक्ष आणि तो काम करू शकतो बाकी करू शकत नाही, हे गैरसमज काढून टाका. आम्ही तुम्हाला त्याच्यापेक्षाही थोडं एक पाऊल पुढे जाऊन काम करून दाखवू. प्रकल्पग्रस्त कुणाचे? ते आमचे आहेत, त्यांना न्याय देणार नाही आम्ही. मग कुणासाठी? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, हे सर्वांचे आहोत. प्रकल्पग्रस्त माणूस हा आमचा आहे, त्याला प्रायोरिटी देणं हे माझं काम आहे. आणि आतापर्यंत का दिलं नाही हे आता मी सर्व काढणार आहे. का होऊ शकत नाहीये. आणि म्हणून आता तुम्ही चिंता करू नका, सिडकोमध्ये असं काम करेल ज्याचा अभिमान मुंबईच्याच नाही महाराष्ट्रातल्या लोकांना वाटला पाहिजे. सर नक्कीच ह्याच्यावरती एक प्रश्न होता, गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती की लीज होल्ड जी जमीन आहे ती फ्री होल्ड करायची. याबाबत तुम्ही धोरणात्मक निर्णय घेणार आहात? लीज होल्डचं फ्री होल्ड करायचा सगळ्यात पहिली मागणी आमच्या संभाजीनगर मधून झाली होती. सगळ्यात मोठ्या स्कीम पहिले तिकडे झाल्या होत्या आणि ते आमची अनेक वर्षाची मागणी. परंतु हा पॉलिसी डिसिजन घेताना कोणत्या जिल्ह्यापुरता घेता येणार नाही, तर महाराष्ट्र लेवलला तो कसा घेता येईल याबद्दलचा निश्चितच माझा प्रयत्न राहील. किती वर्ष लीज होल्ड राहणार आम्ही, लीज फ्री होल्ड कधी होणार आम्ही, तर त्याचा सुद्धा निर्णय घेण्याची माझी तरी मानसिकता आहे. म्हणून यासाठी सर्व लिगल ओपिनियन घेऊन काय करता येईल, सिडकोने काही घ्यावं परंतु त्यांना मालक तर करावं, एकदाचे ते मालक झालेच पाहिजे अशी माझ्या स्वतःची धारणा आहे. तर शेवटचा प्रश्न, तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरून येतात तर तिकडच्या लोकांसाठी काय बेनिफिट मिळू शकतात? नाही, मी डेव्हलपमेंट करणार. ज्या सिडकोच्या वसाहती आहेत किंवा नवीन डेव्हलपमेंट गोलवाडी वगैरे हा जो परिसर आहे सिडकोने घेतला, ॲक्विजिशन केले, पण तिथं डेव्हलप काय? तर आताच काही आम्ही त्याच्यासाठी मुद्दामून तिथलच्याच याच्यातून निघणारा जो पैसा येणार आहे तो तिथंच खर्च कसा होईल आणि त्यांना सेवा कशा दिल्या जाईल याचा माझा प्रयत्न राहणार आहे. नक्कीच आपण पाहतो की आजपर्यंत सिडकोमध्ये जे काही निर्णय झाले नव्हते ते धोरणात्मक निर्णय घेण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करू, अशा प्रकारचे या ठिकाणी सिरसाट यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.